रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. मित्रांनो, प्रत्येक कला क्षेत्रात एक गुरु लागतो. तर रत्नाकर औसेकर यांच्या कला क्षेत्रातले गुरु आदरणीय स्वर्गवासी दादा कोंडके यांनी रत्नाकर औसेकरांना भरभरून आशीर्वाद दिला. 30 वर्षापूर्वीची ही आठवण आहे. 1995 साली रत्नाकर औसेकरांनी दादा कोंडकेंची भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद मागितला. आणि दादा कोंडकेंनी सुद्धा तेवढ्याच प्रेमळ अंतःकरणाने आपल्या या शिष्याला भरभरून आशीर्वाद दिला. दादा कोंडकेंचा हात पाठीवर पडला. दादा, काहीतरी इतिहास घडवायचा मला. त्या माझ्या मराठी माणसाला दाखवून द्यायचं की जे ज्यांना सध्या सत्ता आणि संपत्ती नशाने जे गोरगरिबाला लुटतात, इथे कुठेतरी सर्वसामान्य माणूस जागा झाला पाहिजे. मी म्हणतो असे हजारो दादा कोंडके तयार झाले पाहिजे. आणि हे संपूर्ण भ्रष्टाचार, स्कॅन्डल, घोटाळे जे निघतात ते सगळे निपटून निघाले पाहिजे. मी काय बोला आपण विचारच करत होतो. नाही तुम्ही हजारो दादा कोंडके निर्माण होणार ना, हा पहिला आहे ना. दुसरा तुमच्यापासून सुरुवात होऊ देत, म्हणजे हजारो निर्माण करतील. तुम्हाला निर्माण करायची हिंमत आहे अजून. तुमचा कार्यक्रम यशस्वी हो आणि असे तुम्ही लोकांसमोर सारखे व्हावं. माझी पहिली टिफिन तुमच्या चरणी अर्पण होईल दादा, फेब्रुवारीमध्ये. आणि तुमचा आशीर्वाद घेऊनच मी पुन्हा माझ्या पुढच्या क्रांतीला सुरुवात करेन. आपण संधी अरे ज्यावेळेस दादा मी हे सर्व भाषण केली, मला असं जाणवायला लागलं की हे लोक सांगतायत अरे आम्ही खरं केलं बरं का. तुम्हीच सांगा म्हणे आम्ही आता केला नाही, कसं सांगायचं. मी म्हणून मी एवढा उठाव झालो माझ्या तुम्हाला दाखवतो. मग सगळे लोक सांगतात की मी तर नगरदेशी आमदारशी बोललो, सर आमदारशी मुलाखती घेतला. बापूसाहेब काळजाची चर्चा केली, जोरात पटणाची केली, जयसिंग गायकवाड ते माझे वर्ग मित्रच आहेत. आणि सगळ्यांनी चर्चा केली. सगळ्यात असं ठरवलं की ते म्हणायचे मी खरंच बदमाश बरं का, आता तूच सांग की आम्ही बदमाश नाही, ते कसं सांगायचं. मग ज्यावेळेस मी त्यांना सांगायला गेलो की तुम्ही स्वच्छ कशी आहेत हे सांगायचं, मी त्याला सांगायला लागलो. मग ते म्हणजे तू खरंच किती आहे. आपण जनतेसमोर गेलो आणि जर मी तुम्हाला सांगता लोकांना सांगितलं की हे गायकवाड मी अजिबात भ्रष्टाचार केला नाही, त्यामुळे टाळ्याला तळकळत होतो. दुसऱ्या अर्थाला एवढं तुम्हाला लोक ओळखतात नाही का. आता देतो कुठेतरी आता तरुण पिढीने जागा होण्याची गरज आहे. म्हणजे आनंद आहे. आमच्या डिलिव्हरीज आम्ही शेवटच असा करतो. आमचा जो भूत हा कसा होतो, मी चाललो मला एक सर्व बोलत बरोबर सर्व नेते लोक हात मागले वर एक होता तुझं काही काम नाही, तुझ्या मेरा भारत मान. तुमचा भारत मान ठीक आहे, तुमचा भारत मान. मी म्हणतो मेरा भारत मान ठीक आहे, तुमचा भारत मान आहे महान. पण तरुणांनो, आता तुम्हाला एड्स झाले, तुमच्या ज्ञाना विधी बांधल्या गेल्या आहे. आणि आता मात्र तुम्ही सावध, तुमचा भारत मी तुमच्या हवाई करून वर चाललो. ते पण मला हाक मारतात. थांबा, आलो बरं, एक मिनिट थांबा, मी आलो, येत आहे. शेवट फक्त एक प्रश्नचिन्ह टाकतोय, विचार करा. शिक्षकांनी ठरवायचं की काय तुमचा भारत महान कसा घडवायचा तुम्ही ठरवा. हे दादा, मी तुम्हाला एक भूकंप कॅसे पाठवतो की तसं कसं झालं जेव्हा भूकंप झाला तेव्हा पहिले व्हिडिओ कॅसेट हे गेले. पहिले प्रेतांजवळ झाडा पडला होता पूर्ण, आणि एक एक प्रेत तुडवत मी पुढे चढतो कॅमेरा घेऊन. माझ्या हातपाय लटलट का होतो. 2 माणसांनी मला ठरलं म्हणजे तुला खतू नका, ही वेळ महत्वाची ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. म्हणजे दुसरा कोणी धाडस केलं नाही म्हणजे या प्रेतावर चढून शूटिंग करण्यात, चित्रीकरण करण्यात.
आणि मग मला त्याचा व्हिडिओ काढला का? हां व्हिडिओ केली फुल काढलेली भूकंप, पण जुनं किल्लारी मी दाखवलं की भूकंप होण्याआधी किल्लारी कसं होतं, तिथले लोक कसे होते, तिथले घरं कशी होती, किती गुन्हेमध्ये राहायची. कारण 3 महिन्यापूर्वी मी चित्रीकरण आलं, मग CID माझ्याकडे आले, मला म्हणले तुमच्याकडे जुनं किल्लारी कसं काय. मी तुम्हाला माहित होतं भूकंप म्हणून, मला काय माहिती आहे. मी गेलो होतो मला एका मित्राच्या लग्नाला, त्यांना सांगितलं की तुम्ही इथलं शूटिंग करा, आमचं काही खरं नाही. आणि दादा मी ज्याच्या लग्नाला गेलो ना, तो डेड बॉडी त्याच्यामध्ये तिथं बघायला मिळाली. मग मी त्या कॅसेटमध्ये दोन्ही दाखवलं, एक जिवंत माझा मित्र आणि त्याची डेड बॉडी भूकंप झाली. आणि त्याच मित्राने मला सांगितलं की रत्नाकर औसेकर तू याचं चित्रीकरण कर, आमचं काही खरं नाही. आणि तोच त्याच्यात वाढलेला, ते दगडाखाली सापडलेला नाही. आधी थोडे थोडे भूकंप होत होते ना, हा. त्यामुळे लोकांना वाटलं की दिवस होणार जाणार. पण एवढं जर त्याला वाटत होतं तर त्याने काही प्रिकॉशन घेतलं नाही. काही नाही. आमचे नेते त्यांना काय सांगायचे, मी नाव सांगणार नाहीये कारण आधीच सध्या चर्चेत राजकीय वारे, तर ते सांगायचे तुम्ही आम्हाला निवडणुकीत भरपूर धक्के दिलेत, काय आता थोडे धक्के घ्या, निसर्गाची चेष्टा करायची. हे त्यामुळे बोलायची पद्धत आहे त्या का? लोकांची चेष्टा करायची, हा, ही क्रूर चेष्टा झाली हो. क्रूर चेष्टा केली, ते निसर्गानं मग त्यांची चेष्टा केली. परवाचा इतिहास. तुम्हाला भरभरून मला वाटत होतं, सारखा विचार करून तुम्ही आधी जाऊन दादा बोलायचं. दादा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग आजचा, की जी मी कधीही विसरू शकणार नाही. तर त्याला संपवावं लागतं, हे राजकारणाचं गणित आहे आणि यालाच म्हणतात पडद्यामागचं राजकारण. कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच राहायचं असतं, नेता कधी व्हायचं नसतं. आणि जर तो नेता बनण्याचा प्रयत्न झाला तर त्याला संपवावं लागतं. हे आमचं लातूरचं राजकारण. आता हे लातूर आहे, सकाळी लातूर, दुपारी फिटूर, संध्याकाळी लातूरचे कलाकार हे बिचारे सकाळी आले, त्यांनी भेट घेतली, आशीर्वाद वगैरे मागितला. आता काय झालंय की यांचा आशीर्वाद मागल्यामुळे एक आवाज येतो ना, त्यांना म्हटलं आशीर्वाद मोठ्या माणसाचे घ्यायचे नाही, आपण मोठे जात छे मी अजून हाफ पॅन्ट नसतो, मोठा कसला आलाय, तेव्हा तुमच्यापेक्षा काही फार मोठा नाही, तुमचा गैरसमज आहे. आशीर्वाद द्या, नेहमी माणसाने दिलखुलास आशीर्वाद द्यावा, कारण तो फुकट देता येतो ना, पैसे थोडेच खर्च होतात आपले. तेव्हा यांना आशीर्वाद आहेत आणि अतिशय चांगला माणूस आहे, चांगली कलाकार आहे ते, आणि यांची कला अशी वाढत जावो आणि त्यांनी सगळ्यांचं मनोरंजन करण्याचा दृष्टिकोन त्यांच्या एकूण कलेतून मी पाहिलं. पॅथॉस फार आहे, म्हणजे कारुण्य 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 फार आहे ते. भिलाई याच्यावरती, तुमच्या भिलारीवरती जो भूकंप झाला त्याच्यावर त्यांनी थोडंसं प्रहसन करून दाखवलं, अतिशय सुंदर, चांगलं, की तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पण म्हटलं डोळ्यातून पाणी काढण्यापेक्षा माणसाला हसवा जरा. अर्थात भूकंपावर हसवता येत नाही, मलाही माहिती आहे, पण शक्यतो तुम्ही असा एखादा कार्यक्रम बसवा की जेणेकरून लोक विठामाजी पुरी करायच्या वेळेला हसत होते तसे हसायला पाहिजेत. तेव्हा याला मी अनेक आशीर्वाद देतो. धन्यवाद. रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस, दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे.